एव्हरीवन, मी हर्षदा। खरे तर आजचा हा व्हिडिओ कोणतेही भाषण किंवा नाटिकेसाठी नाहीये। आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं रिझन म्हणजे सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड मध्ये सुरू असणारं जिबली आर्ट। या जिबली आर्ट वर माझं मनोगत व्यक्त करण्यासाठीचा हा एक छोटासा व्हिडिओ। मित्रांनो, कार्टूनच्या नादात संकटात जाऊ नका। सध्या FB वर तुमच्या फोटोचं एका ऍप वर एक कार्टून तयार करून दिलं जातं। ते गमतीदार चित्र FB वर पोस्ट करण्याचा जोरदार ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे। यात अनेकांना मजा वाटते, पण यातला धोका आपल्या लक्षात येत नाही। मित्रांनो, जेव्हा असं एखादं थर्ड पार्टी ऍप आपण वापरायला घेतो, तेव्हा ते ऍप आपल्याकडून अनेक परमिशन्स घेतं। म्हणजे ते ऍप ओपन केल्यानंतर त्या परमिशन्स आपल्या समोर येतात, पण आपण ते काहीही वाचत नाही। त्याच्या खाली दोन ऑप्शन असतात, डिसएग्री अँड एग्री। आपण ते काहीही न वाचता एग्री करून टाकतो। एखादा कोणीतरी शहाणा असतो, तो ते मेसेजेस वाचतो, पण तोही ते फोटो एडिट करण्याच्या नादात ते मेसेजेस एग्री करून टाकतो। पण जेव्हा तुम्ही त्या एग्रीवर डोळे झाकून क्लिक करता, तेव्हा अगदी डोळे झाकून तुम्ही तुमची फोटो गॅलरी, तुमचा पर्सनल डेटा आणि गुगल लोकेशन इत्यादी सगळं घेण्याची तुम्ही त्यांना परवानगी देता। नंतर तुमचा चेहरा बायोमेट्रिक पद्धतीने वापरून त्याचा मिसयूज होऊ शकतो। तर मित्रांनो, यातला धोका हा आहे की कार्टून बनवण्याच्या नादात तो डेटा लीक होऊन हॅकर्सकडे गेला तर तुम्ही संकटात। मित्रांनो, कार्टून बनवून लोकांना दाखवून 10-5 लाईक्स घेण्याच्या नादात नकळत हॅकर्ससाठी तुम्हीच कार्टून बनू शकता। म्हणजे समजा एखादा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड मध्ये व्हायरल होतोय, त्याच्याशी तुमचा काहीही संबंध देखील नाही, पण आजचं AI इतकं विकसित झालंय की तुमचा चेहरा त्या व्हिडिओवर लावला जाऊ शकतो। मित्रांनो, खरं तर हे कार्टून बनवण्याच्या नादात नंतर अडकल्यावर चैतन्य आता काय करू असं म्हणत बसण्यापेक्षा नकाही असली गंमत करू, आनंद घ्यायचाच असेल तर एखाद्या कार्टूनिस्टला गाठा, त्याच्याकडून तुमचं चित्र काढून घ्या। 4 पैसे त्यालाही मिळतील, पण तुमचाही धोका टळेल। आणि खरं सांगू का मित्रांनो, आपले जे खरे फोटो असतात ना, तेच खूप छान असतात। खरं तर हे जिबली सारखे फोटो अगदी नावाप्रमाणे घुबडासारखेच असतात। मित्रांनो, या जगात फुकट काहीही मिळत नसतं। फुकट ते पौष्टिक ही वृत्ती चुकीचीच। कारण जेव्हा तुम्हाला काहीतरी दिलं जातं, तेव्हा तुमच्याकडून काहीतरी घेतलं जातंच। त्यामुळे भावांनो आणि बहिणींनो, विचार करा। अगदी जिबलीवरून फोटो एडिट करून घुबडासारखे फोटो बनवताय की तुमचे कौटुंबिक फोटो आणि तुमची लीगल माहिती ChatGPTला देताय। आय होप माझा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आपल्या सर्वांना कळाला असावा आणि आपण सर्वजण याची गांभीर्याने दखल घ्या। धन्यवाद।